तर ऑफिसला निघालेल्या मुंबईकरांसाठी ब्रेकिंग न्यूज आहे की ठाणे रेल्वे स्थानकात 62 तासांचा मेगा ब्लॉक मध्यरात्रीपासून सुरू झालाय। मुंबईवरनं कल्याणच्या दिशेने जात असलेल्या फास्ट मार्गावर 62 तासांचा तर मुंबईकडे येणाऱ्या स्लो मार्गावर 12 तासांचा असा हा ब्लॉक असेल। मध्य रेल्वेवरचं वेळापत्रक यामुळे पुरतं कोलमडलंय। गाड्या सध्या 20 ते 25 मिनिटं किंवा त्यापेक्षाही विलंबाने धावतात। आज शुक्रवार आहे, अर्थात कामाचा दिवस आहे, त्यामुळे ऑफिसही गाठायचंय, पण प्रवास करणाऱ्यांचे प्रचंड हाल सुरू आहे। कल्याण, डोंबिवली, ठाणे या रेल्वे प्लॅटफॉर्म्सवरती प्रचंड गर्दी दिसते। सकाळी कामाची वेळ गाठायची आहे, प्रचंड उकाडा आहे आणि गाड्या उशिराने धावतात, यामुळे प्रवासी पुरते हैराण झालेत। आज मध्य आणि हार्बर मार्गावरील 161 लोकल रद्द झाल्यात। सध्या ठाणे स्थानकात 20 मिनिटांनी एक अशी मुंबईकडे येणारी लोकल धावते। एकाच प्लॅटफॉर्मवरती फास्ट ट्रेन आणि स्लो ट्रेन येतात, त्यामुळे प्रवाशांमध्येही पुरता गोंधळ आहे। दुपारनंतर जेव्हा ठाणे स्थानकात मुंबईच्या दिशेने जाणारा स्लो ट्रॅक पूर्वपदावरती येईल, तेव्हा ही परिस्थिती थोडीशी बदललेली असेल। तर ठाणे रेल्वे स्थानकातनं रेल्वे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळालाय, कारण फलाट क्रमांक 4 वरनं बंद केलेली लोकल वाहतूक आता हळूहळू सुरू होतेय। इथून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। ठाण्यातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळालेला आहे, कारण की अप स्लो मार्गावरचा ब्लॉक संपलेला आहे। म्हणजे मुंबईकडे जाणारी जी धीमी मार्गिका होती ती आता सुरू करण्यात आलेली आहे। 4 नंबर प्लॅटफॉर्म वरून आता प्रवाशांना मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी लोकल पकडता येणार आहे। काल रात्रीपासून हा ट्रॅक देखील बंद ठेवण्यात आला होता आणि केवळ सकाळपासून 6 नंबरचा जो प्लॅटफॉर्म आहे, म्हणजेच मुंबईच्या दिशेने जाणारी जी जलद मार्गिका आहे तीच केवळ चालू होती। त्यामुळे अनेक गाड्या या कळवा आणि ठाण्याच्या मध्ये थांबल्या होत्या, बंचिंग झालं होतं। प्रवाशांना देखील एकाच प्लॅटफॉर्म वरून स्लो आणि फास्ट ट्रेन पकडाव्या लागत होत्या, त्यामुळे त्यांचा देखील गोंधळ होत होता। आता मात्र तो गोंधळ होणार नाही आणि मुंबईकडे जाणाऱ्या ज्या स्लो ट्रेन आहेत त्या सर्व ट्रेन या 4 नंबर प्लॅटफॉर्म वरून सुरू करण्यात आलेल्या आहेत। तर मुंबईकडे जाणाऱ्या ज्या जलद ट्रेन आहेत, फास्ट ट्रेन आहेत, त्या सर्व ट्रेन या 6 नंबर प्लॅटफॉर्मवर वळवण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामुळे प्रवाशांचा गोंधळ थोडासा आता कमी होणार आहे। मात्र दिलासा इतकाच आहे की मुंबईकडे जाणारे 2 मार्गिका आता सुरू झालेल्या आहेत। तरी देखील प्रचंड प्रमाणात लोकल रद्द असल्यामुळे आणि त्याही लोकल 20 ते 25 मिनिटं उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांना काहीसा त्रास हा होतोच आहे। कॅमेरामन विनेश अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।